गाव ते शिर्डी आपली साई चरणी दिंडी निघाली आहे. हिला किती वर्षाची परंपरा आहे आणि आपले नियोजन कसे असते? सगळ्यात पहिले मी आपल्या ट्रेन लाईव्ह न्यूज चॅनलला आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची दखल घेऊन आमच्या पालखीबद्दल आमची विचारणा केली की आमची रचना कशी असते, काय असते, म्हणून मी त्यांचा आमच्या साहेबक्त परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या बडगाव ते शिर्डी पायवारीला आता 15वं वर्ष चालू असून आम्ही 8 जानेवारी रोजी बडगाव शहरात भव्य दिव्याची मिरवणूक काढतो पालखीची. त्याच्यानंतर 9 तारखेला साई विश्राम करते साई मंदिर बडगाव येथे. त्याच्यानंतर 10 तारखेला सकाळी 8 वाजता निघते. तिथून चाळीसगावला संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पोहोचते. चाळीसगावला मुक्काम होतो. सकाळी चाळीसगावहून सकाळी 4 वाजता पालखी शिर्डीकडे रवाना होते. चाळीसगावला रवाना झाल्यानंतर पालखी जळगाव न्यायडोंगरी जळगाव येथे मुक्काम करते. न्यायडोंगरीहून सकाळी 4 वाजता पालखी नांदगावकडे रवाना होते आणि राजापूर येथे मुक्काम करते. राजापूरहून सकाळी पालखी 4 वाजता निघते. ती पालखी यसगावला परत मुक्काम करते. मग यसगावहून सकाळी 4ला पालखी निघते. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान मध्ये साई मंदिरात साई चरणी पालखी आम्ही अर्पण करतो आणि तिथून सगळे आम्ही साई पालखी शिर्डीच्या मंदिरामधून निघून आम्ही सकाळी आपला रात्री 9-9:30 वाजता परत जेवण करतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन वर्षाच्या बाबाचा आशीर्वाद घेऊन आम्ही बडगावकडे परत प्रस्थान करतो. आपल्या या दिंडीत वयस्कर समवयस्कर बरीच मंडळी दिसत आहे. आपल्या 4 दिवसाच्या प्रवासात त्यात म्हटलं थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. यात आपल्याला काही असं कोणी आजारी पडणं असं थकवा वगैरे जाणवतो का, किंवा असं नको आता काही मी बसने जातो किंवा कशाने जातो असं कोणी म्हणतं का सरस पायी चालतं? आम्हाला रोज 35 किलोमीटर चालावं लागतं. टार्गेट असतं 35 किलोमीटर मध्ये आमचं दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता, दुपारचा नाश्ता आणि परत रात्री जेवण असं 35 किलोमीटर मध्ये होतं. त्या 35 किलोमीटर मध्ये काही वयोवृद्ध लोक असतात ज्यांचं वय 50 आहे, काहीचं 40 आहे, काहीचं 65 आहे आणि तिच्यामध्ये ग्रामीण भागातली काही मंडळी जुळली राहते. वडजीची मंडळी आहे काही, त्याच्यानंतर अंजनवीराची आहे, कसगावची आहे, गिरडची आहे, ग्रामीण भागातले बरेचसे मंडळी येते आणि संपूर्ण साईभक्त जमून हे 250 ते 350 साईभक्त बरोबर राहतात आणि त्यांच्यामध्ये कमीत कमी 100 ते 125च्या लगभग महिलांचाही सहवास असतो. तिच्यामध्ये तरुण मुलं मुली सगळं एक बाबाच्या चरणी चांगला आशीर्वाद घेण्यासाठी नवीन वर्षासाठी आम्ही तिथं जातो. आपल्या साई चरणी प्रवास हा सुखरूप हो या आमच्या ट्रेन लाईन शुभेच्छा. धन्यवाद. ओम सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.